नमस्कार. आज आपल्याला बनवायचं आहे कंडेन्स मिल्क. हे घरच्या घरी बनवता येतं. ते आपण बघूया कसं बनवायचं ते. हे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. फुल क्रीम घ्यायचं आहे ते दूध. जेवढं घट्ट दूध असेल तेवढं छान बनतं कंडेन्स मिल्क. तर हे आता आपण आधी दूध तापत ठेवूया. दूध ओतून झाले. गॅस पेटवायचा आहे. पूर्ण दूध तापवतो तसं वर येऊ द्यायचं आहे. मग आपण त्याच्यात टाकणार आहोत साखर आणि 1 चिमूटभर बेकिंग सोडा. हे बघा आपलं दूध तापलेलं आहे. आता गॅस बारीक करायचा आहे आणि यात ही बघा एव्हरेडीचे मिल्क पावडर आहे ती टाकायची आपल्याला आणि 100 ग्राम साखर हे आपण असे टाकून घ्यायची आहे त्याच्यात. आणि मिल्क पावडर 5 मिनिटात मग आपलं कंडेन्स मिल्क तयार होतं. हे हलवून घ्यायचं आहे. हे असं उकळत ठेवायचं आहे दूध. एक अर्ध्या मिनिटाने याला हलवायचं आहे. उकळल्यावर असं मधून मधून अर्ध्या मिनिटाने आपल्याला हलवत राहायचं आहे. हे कंडेन्स मिल्क आपण घरच्या घरी बनवलेलं खूप छान होतं आणि आपण बऱ्याच पदार्थ बनवण्याकरता याचा उपयोग होऊ शकतो. केक, बर्फी, खीर, रबडी असं सगळ्या ह्याच्यात आपण घालू शकतो. बासुंदी ह्याच्याकरता आपल्याला कंडेन्स मिल्कचा उपयोग होतो. हे बघा असं घट्ट व्हायला लागलं आहे. हे तर किती घट्ट करायचं ते आपण पुढे बघणारच आहोत. आता यात आपण घालूया चिमूटभर बेकिंग सोडा. परत हलवत राहायचे. बघा आपलं कंडेन्स मिल्क तयार होत आलेलं आहे. आता सतत असं हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही. हे बघा किती घट्ट झालेलं आहे. अजून आपल्याला थोडं घट्ट करायचं आहे. हे बघा आपलं कंडेन्स मिल्क तयार झालं आहे. आता मी गॅस बंद करते. हे तुम्हाला जर बघायचं असेल कसं बनलं ते तर तुम्ही असा एक थेंब घेऊन असा हाताला लावून बघायचं. हे बघा अशी साधारण तार आली की समजायचं आपलं तयार आहे. आता मी हे काढून घेते आणि हे थंड करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. हे 2-3 महिने टिकू शकतं. हे बघा कसं घट्ट झालेलं आहे. याचा कलर पण छान आलेला आहे. आपलं कंडेन्स मिल्क तयार झालेलं आहे. आता हे मी बाउलमध्ये काढून घेते.
आपलं हे कंडेन्स मिल्क तयार झालेलं आहे. हे तुम्ही करून बघा. ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा. आणि माझ्या अशा छान छान रेसिपी बघण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे ते तुम्हाला आधी तुमच्या मोबाईलवर येईल मी रेसिपी टाकल्या. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.